गेल्या वेळेला आपण पाहिलेलं होतं की पूर्व पक्षाने शंका विचारलेली होती की सगळ्या संसाराचा कार्यकारण रूप संसाराचा देश आणि कालन हा पण कारण आहे असं मधुसूदन सरस्वती म्हणतात. ईश्वररूप अधिष्ठानावर देश आणि काल जन्माला आले आणि देश आणि कालामुळे सगळे जगत जन्माला आले. म्हणून जगताचं कारण देश आणि काल आहे असं त्याचं म्हणणं होतं. त्याच्यावर सांगितलं होतं, खंडन कसं केलं होतं की अधिष्ठान जे ब्रह्मा आहे त्याच्यावर जो देश आणि काल जर असेल तर तो अध्यस्त असेल आणि अध्यस्त पदार्थ हा देश काला व संसाराचं कारण बनू शकत नाही. जो अध्यस्त पदार्थ असतो तो कोणाचाही कारण बनू शकत नाही. त्याच्यामध्ये कार्यकारण भाव येत नाही. मग देश आणि कालामध्ये जी कारणता प्रतीती होते ती कोणाची असं पूर्व पक्षाने विचारलं. त्याच्यावर सांगितलं की सगळ्या जगताचं कारण ब्रह्मा आहे. त्याच्यामुळे ब्रह्मामध्ये जी कारणता आहे ती कारणता ब्रह्माने देश आणि कालामध्ये प्रतीत होते. पण देश आणि काल हा काय, देश आणि काल हा संपूर्ण जगताचं काय कारण नाही आहे असं सांगितलं होतं. आता देश कालाच्या ठिकाणी कारणता प्रतीत होते ती कोणाची प्रश्न समजला. हां हां 17 का प्रसंग विशेषी अन्यथा ख्यातीचा स्वीकार पदार्थ उत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीविषयी सिद्धांत मत. प्रसंग विशेषी अन्यथा ख्यातीचा स्वीकार आणि पदार्थ उत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीविषयी सिद्धांत मत. श्री गुरु सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीचा म्हणजे अन्य पदार्थ अन्य ठिकाणी प्रतीत होणं. सर्प हा बिळात प्रतीत होतो पण सर्पाच्या ह्याच्या दोरीच्या ठिकाणी प्रतीत होणं याला अन्यथा ख्याती म्हणतात. बरोबर आहे. सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीचा सर्वथैव त्याग आहे असे तू समजू नकोस. आहे ना. स्फटिक आणि जास्वंदीचं फूल हा दृष्टांत आहे ना. स्फटिकामध्ये जी लालिमा येते ती कशाची येते, जास्वंदीच्या फुलाची. स्फटिक जो पिवळा दिसतो तो कोणामुळे, कण्हेरीच्या फुलामुळे. स्फटिक जो हिरवा दिसतो तो कोणामुळे, ह्या पानामुळे किंवा हे असले पदार्थ असले तर. जेव्हा कसुम दृष्टांतात जास्वंदीच्या तांबड्या फुलावर स्फटिक ठेवला असता फुलाच्या संबंधाने रक्तता म्हणजे तांबडेपणा स्फटिकामध्ये प्रतीत होतो. काय फुलाच्या संबंधाने रक्तता म्हणजे तांबडेपणा स्फटिकामध्ये प्रतीत होते. म्हणून तेथे नवीन रक्ततेची अनिर्वचनीय उत्पत्ती मानण्याची आवश्यकता नाही आहे. स्फटिकामध्ये जास्वंदीचीच काय रक्तता स्फटिकामध्ये प्रतीत होते. म्हणून तिथे
नवीन रक्ततेची अनिर्वचनीय उत्पत्ती मानण्याची आवश्यकता नाही. याकरता तेथे स्फटिकामध्ये अन्यथा ख्याती आम्ही पण स्वीकार करतो. काय स्फटिकामध्ये जी लालिमा येते ती कोणाची? लालिमा कोणामध्ये आहे? जास्वंतीच्या फुलामध्ये, गुलाबाच्या फुलामध्ये. स्फटिकामध्ये लालिमा आहे का? मग स्फटिकामध्ये लालिमा प्रतीत होते ती कोणाची? गुलाब फुलाची. तर अन्यथा ख्याती आम्ही स्वीकारतो ना? स्वीकारतो. जिथे प्रत्यक्ष आहे अन्यथा ख्याती तिथे आम्ही स्वीकारतो. तिथे अनिर्वचनीय ख्याती मानण्याचा शहाणपणा आम्ही करत नाही. बरोबर आहे? याकरता तेथे अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे ना? अधोरेखा करा. स्फटिकामध्ये जो फुलाचे रंग भासमान होतात त्या ठिकाणी आम्ही अन्यथा ख्यातीच मानतो, अनिर्वचनीय ख्याती मानत नाही. बरोबर आहे? परंतु शुक्तीचे ठिकाणी व्यावहारिक रजताचा संबंध नसून रजताची प्रतीती होते. त्या रजत प्रतीतीची अनिर्वचनीय उत्पत्ती मानल्याखेरीज गतीच नाही. म्हणून तेथे अनिर्वचनीय ख्यातीच मानली पाहिजे. बरोबर आहे? अधोरेखा करा. आता काय निर्णय झाला? स्फटिकामध्ये फुलाची लालिमा प्रतीत होते तिथे आम्ही अन्यथा ख्याती मानतो. बरोबर आहे? मगर शुक्तीमध्ये जी रजत प्रतीती होते त्याच्यामध्ये अनिर्वचनीय रजत आम्ही मानतो. बरोबर आहे? काय लक्षात येत आहे का? स्पष्ट करण्याचं स्पष्ट समजावून आलं का? काय सांगतायत हे? स्फटिकामध्ये जी फुलाची लालिमा प्रतीत होते तिथे आम्ही अन्यथा ख्याती मानतो. बरोबर आहे? पण शुक्तीमध्ये रजत किंवा दोरीमध्ये सर्प जो प्रतीत होतोय तिथे अन्यथा ख्याती मानण्याची गरज नाही. तिथे अनिर्वचनीय ख्यातीने काम होत आहे. तिथे अनिर्वचनीय ख्याती आम्ही मानतो. परंतु शुक्तीच्या ठिकाणी व्यावहारिक रजताचा संबंध नसून रजताची प्रतीती होते. त्या रजत प्रतीतीची अनिर्वचनीय उत्पत्ती मानल्याखेरीज गतीच नाही. बरोबर आहे? अधोरेखा केलं याला. म्हणून तेथे अनिर्वचनीय ख्यातीच मानली पाहिजे. बरोबर आहे? स्वप्नामध्येही तिथे अनिर्वचनीय रजत उत्पन्न होते असं आम्ही मानतो. पण स्फटिकामध्ये अनिर्वचनीय लालिमा उत्पन्न होते असं मानण्याची गरज नाही. जवळ काय आहे? जास्वंदीचं फूल आहे. त्या जास्वंदीचं फुलाचं लालिमा ग्रहण करण्याची शक्ती स्फटिकामध्ये आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी अन्यथा ख्याती आम्ही मानतो. फुलाची लालिमा स्फटिकामध्ये प्रतीत होते असं आम्ही मानतो त्या ठिकाणी. पण तसं रजतमध्ये अन्यथा ख्याती आम्ही मानत नाही. तिथे अनिर्वचनीय रजतही मानत असतो. व्यावहारिक रजतेचा तिथे काही संबंध नाही. स्वप्नामध्येही मिथ्या पदार्थाचे ठिकाणी जी सत्यता प्रतीत होते. काय? कुठे? स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थाचे ठिकाणी जी सत्यता प्रतीत होते ती त्या पदार्थाची नसून कोणाची आहे? सत्यता स्वप्न पदार्थाच्या ठिकाणी प्रतीत होते. अधोरेखा करा. स्वप्नामधले जे पदार्थ स्वप्नामध्ये आपणाला सत्यच वाटत असतात तर ती सत्यता ज्या स्वप्नीय पदार्थाची स्वप्नामध्ये असणारी सत्यता कोणाची आहे? ही ब्रह्माची. अधिष्ठान ब्रह्म असल्यामुळे
ब्रह्माचीच आहे, ती त्या पदार्थाची नसून अधिष्ठान ब्रह्माची सत्यता स्वप्न पदार्थाचे ठिकाणी प्रतीत होते, तेथेही अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे. बरोबर आहे. परंतु अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी स्वप्न पदार्थ नसून प्रतीत होतात. क्या होतात? बरोबर आहे. परंतु अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी स्वप्न पदार्थ नसतातच, मुळी प्रतीत होतात. म्हणून त्याच्या उत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीच मानली पाहिजे. अधिष्ठान ब्रह्माचे ठिकाणी स्वप्नीय पदार्थ नसतात, परंतु प्रतीत होतात. म्हणून त्या ठिकाणी काय मानलं पाहिजे? म्हणून त्याच्या उत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीच मानली पाहिजे. अशाच तऱ्हेने स्वप्न पदार्थामध्ये सत्यता कोणाची? अधिष्ठान ब्रह्माची. मग तशाच ठिकाणी अधिष्ठान ब्रह्मावर अधिष्ठान ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते. काय कारण? सगळ्याचं कारण कोण आहे? ब्रह्म आहे. म्हणून अधिष्ठान ब्रह्मामध्ये जी कारणता प्रतीत होते ती कारणता कोणामध्ये? देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते. म्हणून त्या ठिकाणी अन्यथा ख्याती क्षणभर मानली तरी चालेल. काय सांगतायत? देशकालामध्ये कोणाचीही कारणता नाही, पण तरी या संसाराची कारणता पूर्व में हे पूर्व उत्पत्तीच्या पूर्व काळी हे सगळं जगत ब्रह्म होतं. ब्रह्मवा इदम अग्रे आसीत एकमेवा द्वितीयम अशी श्रुती सांगते. सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी हे सगळे जगत ब्रह्म होतं असं सांगतं. तर पूर्वी आला ना, मग देशकाल आला की नाही? आणि देशही आला. बरोबर आहे. मग देशकालामध्ये देखील कारणता प्रतीत होते की नाही? ती कारणता प्रतीत होते ती कोणाची? कोणाची? ब्रह्माची. ब्रह्मामध्ये कारणता आहे. ती ब्रह्माची कारणता कोणामध्ये प्रतीत होते? मग ही अन्यथा ख्याती की अनिर्वचनीय ख्याती? बरोबर आहे ना. तर या ठिकाणी अनिर्वचनीय ख्याती एक वेळ तुम्ही स्वीकारली तरी हरकत नाही. काय म्हणतायत? एक वेळ अन्यथा ख्याती प्रतीत होते ना, होऊ देत, मग अन्यथा ख्याती माना ना. म्हणून त्या ठिकाणी अन्यथा ख्याती क्षणभर मानली तरी चालेल. पण एक दोन ठिकाणी असं दिसलं म्हणून सगळ्याच ठिकाणी अन्यथा ख्याती मानून निर्वाह होणं शक्य आहे का? एक दिवस आमच्याकडे नागा साधू आले, संध्याकाळच्या वेळेला आले आणि त्यांनी आम्हाला आजच्या दिवस राहता येईल की नाही म्हणून विचारलं. आम्हाला राहा म्हणून सांगितलं. राहा म्हणून सांगितलं तर ते त्यांना जेवण बिवण करून दिलं, सगळं दिलं. सकाळी दुसरी माणसंही ह्याच्यासाठी आली, न्याहारी बनवण्यासाठी आली. ज्यांनी पैसे दिले होते न्याहारीसाठी ते आले. ते त्या बाजूने फिरत आले तर नेमके ते फुकत असताना दिसले त्यांना. आता ह्यांनी काय झालं? ह्यांच्यामध्ये हे चालतं असं झालं का नाही? आश्रमामध्ये असं चालतं असं झालं का? झालं की नाही? झालं की नाही? झालं ना. ते मला विचारलं असं कसं. आता मी त्यांना सांगितलं की भाऊ कालच्या दिवशी संध्याकाळला आले आणि ते आम्हाला राहायला देता का म्हणून विचारलं. साधू संत आहेत.
हृदय करुणामय आहे. राहा बाबा, जेवणही दिलं आम्ही सगळं करून. पण त्यांनी फुकून फुकून घाण केली आणि दुसऱ्या लोकांकडे पैसे मागणं, हे करणं, दम देणं, हे वगैरे असल्या गोष्टी त्यानं सुरू केलं. याच्यावरून हा सगळा आश्रम तसाच आहे असं मानणं योग्य आहे का? नाही ना. मग एक दोन ठिकाणी अन्यथा ख्याती तुम्ही मानली म्हणजे सगळ्या ठिकाणी अन्यथा ख्याती लागू पडते असं होईल का? नाही ना. आता तुम्ही नेहमीची लोक आहेत, आश्रमात असं कधी होणं शक्य नाही हा तुमचा विश्वास आहे ना. पण एक दिवस त्यांनी गोंधळ घालता, आगंतुक असून त्यांनी गोंधळ घातला ना, आणि त्याच्यामुळे सगळा आश्रम बदनाम झाला का नाही झाला. नवीन जे आले होते अचानक ज्यांनी अन्नदान करायला आले होते त्यांना वाटलं की नाही हे असं कसं चालतं. पण एखादा माणूस काय करत असेल तर सगळी माणसं तशीच आहेत असं म्हणून चालेल का? आता आमच्याकडे 100 पोरं आहेत, 100 नमुने आहेत, 100 आई वडिलांच्या रसायनातून बनलेले आहेत. मग कोण कसा आहे आपल्याला माहिती असतं का? मग एकाने चोरी केली, बरोबर आहे, किंवा कोणी चोरी केली ते आपल्याला नाही कळलं तर हे सगळे चोरच आहेत असं म्हणून जमेल का? बाकीची सगळी पोरं अभ्यास करणारी आहेत, शहाणी आहेत, चांगली आहेत, सेवा करणारी आहेत, सगळं आहे. पण एखाद्याने कोराने काही चोरी केली म्हणून सगळ्यांना चोर म्हणता येईल का? हे दृष्टांत झाले. या दृष्टांताप्रमाणे काय झालं, एखाद्या ठिकाणी तुम्ही अन्यथा ख्याती स्वीकार केली म्हणजे सगळ्या ठिकाणी अन्यथा ख्याती आहे असं थोडंच म्हणता येईल का? पंक्ती लागली का बघा. तशीच अधिष्ठान ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते. कारणता कुठे आहे? अधिष्ठान ब्रह्मामध्ये. ती प्रतीत कुठे होते? देशकालाच्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी अन्यथा ख्याती मानली ना तुम्ही, क्षणभर मानली तरी चालेल. यावरून एवढं मिळालं, एवढं बोट घालायला मिळालं म्हणून सगळं हात घालून सगळ्यांना गडप करायचं का? असं होतं का? यावरून सर्वच ठिकाणी अन्यथा ख्याती मानून निर्वाह होणार नाही. बरोबर आहे? काय झालं, आम्ही काही ठिकाणी अन्यथा ख्याती मानतो आणि बाकीच्या ठिकाणी अनिर्वचनीय ख्याती. पण 1-2 ठिकाणी अन्यथा ख्याती मानली म्हणून सगळ्या ठिकाणी अन्यथा ख्याती आहे असं मानणं बरोबर नाही. आता 17व्या ह्याच्यावर आपण आलो आहे. जरा पाणी द्यावं लागेल कारण माझे ओठ सारखे सुकतात. एवढा समजला ना पॅराग्राफ. आता पुढे चला. देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशादिकांचे ठिकाणी कार्यता प्रतीत होते त्याविषयी शंका व समाधान. काय लक्षात आलं? देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशादिकांचे ठिकाणी कार्यता प्रतीत होते. देशकाल कारण आहेत आणि आकाशादिक त्यांचं कार्य आहे अशी प्रतीती होते. याविषयी काय शंका आणि समाधान. आता प्रश्न काय विचारला, समजा देशकालाच्या ठिकाणी कारणता आहे की नाही? प्रतीत होते की नाही? प्रतीत होते. मग ती कोणाची आहे? अधिष्ठान ब्रह्माची. आता बघा काय करतो, बोट घालायला जागा मिळाली ना थोडी. आता तो काय करतोय, जर देशकालाच्या ठिकाणी ब्रह्माची कारणता प्रतीत होते तर मग आकाशाच्या त्या ठिकाणी देखील ब्रह्माचे कारणता मानायला काय हरकत आहे? प्रश्न समजला तर उत्तर समजेल. काय
देश आणि कालाच्या ठिकाणी जी कारणता प्रतीत होते ती ब्रह्माची कारणता आहे असं तुम्ही मानता ना. मग आकाशाच्या ठिकाणी जी कारणता आहे ती ब्रह्माची कारणता आहे अशी माना ना. प्रश्न समजलं ना. जर ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते तर आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी कारणता का प्रतीत होऊ नये. बरोबर आहे. जसे देशकालाचे अधिष्ठान ब्रह्म आहे तसे आकाशादी सृष्टीचे अधिष्ठान कोण आहे. ब्रह्माशिवाय कोण आहे. ब्रह्मच आहे ना. देशकालाचं अधिष्ठान कोण. मग आकाशादी संसाराचं अधिष्ठान कोण. जसं त्याच्यामध्ये ब्रह्म आहे तसंच ह्याच्यामध्येही ब्रह्म आहे ना. तसं आकाशादी सृष्टीचं अधिष्ठानही ब्रह्म आहे अशी शंका केली होती. तिचे समाधान असे आहे की जशी स्वप्नात पिता पुत्राची दोन शरीरे उत्पन्न होतात आणि दोन्ही शरीराचे चैतन्य अधिष्ठान असते तरीही पितृशरीराचे ठिकाणी अधिष्ठान चैतन्याची कारणता प्रतीत होते आणि पितृजन्य पुत्र अशी पुत्र शरीराच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते. काय दृष्टांत दिला. जशी स्वप्नात पिता पुत्राची दोन शरीरे उत्पन्न होतात. बरोबर आहे. आणि या दोन्ही शरीराचे अधिष्ठान चैतन्य आहे हे पण होतं. तरी पण पितृशरीराच्या ठिकाणी अधिष्ठ चैतन्याची कारणता प्रतीत होते. बरोबर आहे. आणि पितृजन्य पिताने पुत्राला उत्पन्न केलेला असतो की नाही. पितृजन्य पुत्र अशी पुत्र शरीराच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते. काय होते. स्वप्नामध्ये माझा हा मुलगा आहे म्हणजे या मुलाचं मी जनक आहे असं तो म्हणतो ना. म्हणजे या मुलाची कारणता प्रतीत होते आणि याची मुलगा हा कार्यता हे प्रतीत होत आहे ना. है ना. वास्तविक पित्याचं शरीर आणि पुत्राचं शरीर एकदमच ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी प्रतीत होतं की नाही होतं. एकाच वेळेला. बरोबर आहे ना. तरी पण स्वप्नामध्ये पित्यामध्ये ब्रह्माची कारणता प्रतीत होते आणि पुत्रामध्ये ह्या पित्याची कार्यता प्रतीत होते. बरोबर आहे. आणि पितृजन्य पुत्र अशा पुत्र शरीराच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते. बरोबर. हा दृष्टांत दिला. दृष्टांत काय दिला. स्वप्नात पिता पुत्रांची दोन्ही शरीरे उत्पन्न होतात आणि दोन्ही शरीराचे चैतन्य कोण होते. अधिष्ठानच असते अधोरेखा करून. तरीही पितृशरीराच्या ठिकाणी अधिष्ठान चैतन्याची कारणता प्रतीत होते. बरोबर आहे. आणि पितृजन्य पुत्र अशी पुत्र शरीराच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते. तो ओळख करून देतो ना. हा माझा मुलगा मी याचा बाप असं करतो की नाही. तरी पण अधिष्ठान चैतन्याची कारणता प्रतीत होते आणि पितृजन्य पुत्र अशी पुत्र शरीराच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते. याच रीतीने अधिष्ठान हे दृष्टांत झाला. अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचा संबंध तर सर्व पदार्थाशी आहे अधोरेखा करा. तरी देशकालाच्या ठिकाणी ब्रह्मचैतन्याची कारणता आणि आकाशादी सर्व प्रपंचाच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते. बरोबर आहे. काय झालं. ब्रह्मचैतन्याची देशकालाच्या ठिकाणी ब्रह्मचैतन्याची कारणता आणि आकाशादी सर्व प्रपंचाच्या ठिकाणी
ब्रह्मचैतन्याची कारणता प्रतीत होत नाही. मग काय प्रतीत होतं? कार्यता प्रतीत होते. शिष्य महाराज, देशकालाच्या ठिकाणी जी कारणतेची देश कारण या देश आणि काल याला तुम्ही कारण मानताना ही कारणता कोणाची आहे असं तुम्ही सांगता? ती ब्रह्माची कारणता आहे असे आपण सांगितले ना. ती ब्रह्माची कारणता आहे असे आपण सांगितले. आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी जी कार्यता प्रतीत होते म्हणून सांगितली ती तरी ब्रह्माचीच ना. काय काय सांगितलं? देशकालाच्या ठिकाणी जी कारणतेची प्रतीती होते ते ब्रह्माची कारणता आहे असे तुम्ही सांगितले. आणि आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी जी कार्यता प्रतीत होते म्हणून सांगितली ती तरी ब्रह्माचीच ना. वरच्या सांगण्यावरून स्पष्ट बोध झाला नाही म्हणून शंका आली. काय दोन पदार्थाची गोष्ट आहे. एक देशकालाच्या ठिकाणी कारणता कोणाची आहे? ब्रह्मचैतन्याची. आणि आकाशादी हे कार्य आहे तर त्याच्यामध्ये काय असेल? कार्यता. ही कार्यता पण ब्रह्माची असली पाहिजे. कोणी विचारलं? शिष्याने विचारलं. आता देशकालाच्या ठिकाणी कारणता प्रतीत होते ती कोणाची याविषयी शंका आणि समाधान. काय प्रश्न? काय हा कल्प काय सुरू करतोय? देशकालाच्या ठिकाणी कारणता प्रतीत होते ती कोणाची याविषयी शंका व समाधान. आता पुन्हा अशी शंका येते की देशकालाच्या ठिकाणी परत पृष्ठ विचारतोय तो. देशकालाच्या ठिकाणी कारणता प्रतीत होते ना. आणि आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी कोण? हे कार्य आहे अशी प्रतीती होते ना. ती कोणाची? हा मध्ये राहिलंय श्री गुरु. हे शिष्य ब्रह्मचैतन्य असंग आहे. ब्रह्मचैतन्य कसं आहे? पहिलं स्पष्टपणे आपल्याला समजण्यासाठी काय पाहिजे? बाकीचे वाद कितीही जाणार पण आपण आपल्याशी काय सांगितलं पाहिजे? ब्रह्मचैतन्य असंग आहे, अविकारी आहे, निरवयव आहे, बरोबर आहे, अविनाशी आहे. आणि त्याच्यापासून काही कधी उत्पन्न झालं नाही, कधी होणार नाही. बरोबर आहे. ब्रह्मचैतन्य असंग आहे. परमार्थदृष्ट्या त्याच्यापासून काही झाले नाही. व्यावहारिक दृष्टीने काही म्हणा, विचार करायला जाता, बुडाला जाता, खोलीवर जाता, गंभीरपणे विचार केल्यानंतर ब्रह्मचैत्यापासून काही झालं नाही आणि होणारही नाही. बरोबर आहे. म्हणून ते कोणाचे कारण नाही. म्हणजे कारणता धर्म त्याच्या ठिकाणी आहे का नाही आहे? मुळीच नाही. कारणता धर्म त्याच्या ठिकाणी मुळीच नाही. तसेच ब्रह्मचैतन्य कोणापासून उत्पन्न झाले का? मग त्याच्या ठिकाणी कार्य ते कार्य नाही. मग त्याच्या ठिकाणी कार्यता हा धर्म पण नाही. झालं? मग धर्म कोण दोन आले? कारणता धर्म आले. दुसरा कोणता धर्म आला? कार्यता. या कारणता आणि कार्यता या दोघांचा ब्रह्मचैतन्याशी काही संबंध आहे का? नाही. बरोबर आहे. कार्यकारणता धर्माहून ब्रह्म असंग आहे. अधोरेखा करा, लाल करा. झालं का?
तुम्ही काय शेवटला निष्कर्ष काय सांगितला? अधोरेखा केली आहे, लाल केलं आहे, काय सांगितलं आहे? कार्यता आणि कारणता याचा ब्रह्माशी काहीही संबंध नाही, कारण ब्रह्म असंग आहे. बरोबर आहे. मग व्यवहारामध्ये देशकाल हे कारण म्हणतात आणि आकाशादी संसार कार्य बनतं. जर कारणता आणि कार्यता या दोघाशीही असंग ब्रह्माचा संबंध नाही, तर मग देशकालामध्ये कारणता कशी आली? बरोबर आहे. देशकालामध्ये कारणता कशी आली आणि आकाशादीमध्ये कार्यता कशी आली? कुठून आली? ब्रह्मामध्ये तर कार्यकारणता नाही ना. तुम्ही काय बोललं? ब्रह्म असंग आहे, त्याच्यामध्ये कार्यही नाही आणि कारण नाही, कारणता धर्म नाही, कार्यता धर्म नाही. मग या व्यवहारामध्ये ज्या आकाशादी प्रपंचामध्ये कारणता दिसते आणि नाही देशकालादी मी कारणता दिसते, आकाशादीमध्ये जी कार्यता दिसते ती कोणामधून आली आहे ती तुम्ही सांगा. बरोबर आहे ना. प्रश्न समजला तर उत्तर समजेल, प्रश्न नाही समजला तर उत्तर समजणार नाही. तुम्ही एकदम ठणकावून सांगितलं. काय सांगितलं? देश कालाशी ब्रह्माचा काही संबंध नाही, कारण ब्रह्म असंग आहे. पण ब्रह्मावर काय देशकाल उभा असतो, प्रतीत होतो, आकाशादी प्रपंच होतो. ते देशकालामध्ये कारणता कुठून आली मग? आणि आकाशाद्यामध्ये कार्यता कुठून आली हे सांगा बरं. आता पुन्हा अशी शंका येते, मग म्हणजे मग याचा संबंध आहे कार्य आणि कारणताशी ब्रह्माचा काही संबंध नसला तर मग देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशादी ठिकाणी कार्यता प्रतीत होते ती कोणाची? बरोबर आहे. जर त्याची स्वतःची आहे का? काय जर त्याची स्वतःचीच असेल तर योग्य देशकाल कारण आहेत म्हणून आकाशाधिक सृष्टी सत्यच होईल. आणि जर त्याची कार्यकारणता स्वतःची नसेल तर त्याच्या ठिकाणी प्रतीत होते तर ती कोणाची? कारण ब्रह्माची नाही मानत तुम्ही, काय मग कोणाची? काय सांगितलं? जर त्याच्यामध्ये जी कार्यकारणता आहे ती स्वतःचीच असेल तर योग्य देशकाल कारण आहेत हे म्हणणं योग्य आहे. म्हणून आकाशाधिक सृष्टी काय होईल? सत्यच होईल. पण हे समजत नाही, काय लक्षात येत नाही. जर त्याची जर कारणता जर देशकालाची स्वतःचीच असेल तर योग्य देशकाल कारण आहेत म्हणून आकाशादी सृष्टी सत्यच होईल. बरोबर आहे. स्वतःची असेल तर. आणि जर त्याची कार्यकारणता स्वतःची नसेल, दुसऱ्याची उसनी घेतली असेल तर ती कोणाची घेतली? स्वतःची असेल तर ठीक आहे, काय हरकत नाही. ते कारण बनतील आणि आकाशादी सृष्टी कारण बनेल, सत्य बनेल. पण त्यांची स्वतःची नसेल तो कोणापासून उधार घेतली ते सांगा. श्री गुरु. गुरु काय म्हणतात? देशकालाच्या ठिकाणी कारणता प्रतीत होते आणि आकाशादी संसाराच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते. ती त्याची स्वतःची नाही. काय बरोबर आहे?
वाचलं का? देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशाधिक प्रपंचाच्या ठिकाणी कार्यता ही त्यांची स्वतःची नाहीत. बरोबर आहे? देश आणि काल हे मायेने बनवलेले आहेत. मायेचा परिणाम आहे आणि माया अनिर्वचनीय आहे. मग ह्याच्यामधली कारणता ती पण अनिर्वचनीय. लक्षात आलं? मायाकृत अनिर्वचनीय देशकाल. मायेमध्ये देशकाल हे अनिर्वचनीय आहेत. बरोबर आहे? आणि त्याच्यामध्ये कारणता जी प्रतीत होती ती पण अनिर्वचनीय. कोण निघाले? मायेने केलेले देशकाल हे अनिर्वचनीय आहे आणि त्याच्यामध्ये कारणता आहे ती पण अनिर्वचनीय आहे. बरोबर आहे? आता आम्ही नेहमी काय म्हणणार? खरं सत्य काय? परमार्थ दृष्टीने देश काल कारण नाही. लाल करा. देश काल हे मायेने केलेले आहेत आणि ते अनिर्वचनीय आहेत. बरोबर आहे? त्याच्यामधली जी कारणता आहे ती पण अनिर्वचनीय. लाल करा. मायाकृत अनिर्वचनीय देशकाल अनिर्वचनीय कारणतावान प्रतीत होतात आणि आकाशादी प्रपंच मायाकृत अनिर्वचनीय कार्यतावान प्रतीत होतात. काय सांगितलं? मायेने केलेले अनिर्वचनीय देशकाल हे अनिर्वचनीय कारणतावान प्रतीत होतात आणि आकाशादी प्रपंच मायाकृत अनिर्वचनीय आहेत आणि त्याच्यामध्ये जी कार्यता प्रतीती होते ती पण अनिर्वचनीय. निर्णय काय झाला? अन्यथा ख्याती मानली की अनिर्वचनीय ख्याती मानली? अनिर्वचनीय ख्याती मानली. बरोबर आहे? अन्यथा ख्याती मानली नाही, आहे ना? अर्थ काय झाला? देशकाल हे मायेवर उभारलेले जातात. कसे? अनिर्वचनीय. त्याच्यामध्ये जी कारणता आहे ती संसार हा मायेवर कसे उभारला जातो? कसा? अनिर्वचनीय. त्याच्यामध्ये कार्यता ती पण अनिर्वचनीय. बरोबर आहे? अन्यथा ख्याती ठोकरली, मानली काय? अनिर्वचनीय ख्याती. मग परमार्थ दृष्टीने देशकाल कारण नाहीत. मग कार्य आणि कारण तर प्रतीत कशी काय होते? परंतु जसा पुत्रहीन पुरुष स्वप्नामध्ये पुत्र व पौत्र या दोघांना पाहतो, आनंदित होतो की नाही? कोण? स्वतः व्यवहारात कसा आहे? एकटाच आहे, पुत्र नाही. पण मनामध्ये सारखी आशा आहे ना, पुत्र होईल, पुत्र होईल. स्वप्नामध्ये काय करतो? मला पुत्र झाला. पुत्र मोठा होऊन त्याला नातू पण झाला. वडील, पुत्र आणि नातू या तिघांचे शरीर तो पाहतोय की नाही? पाहतो नाही. परंतु जसा पुत्रहीन पुरुष स्वप्नामध्ये पुत्र व पौत्र या दोघांना पाहतो, तेथे पुत्र पौत्रांची शरीरे अनिर्वचनीय युगपद उत्पन्न होतात. काय झालं? तेथे पुत्र पौत्रांची शरीरे आणि स्वतःचंही शरीर अनिर्वचनीय युगपद उत्पन्न होतात. तरीही पुत्र शरीरा त्या ठिकाणी पौत्र शरीराची अनिर्वचनीय कारणता आणि पौत्र शरीराच्या ठिकाणी पुत्र शरीराची अनिर्वचनीय कार्यता प्रतीत होते. काय होते?
कोणामध्ये कार्य काय प्रतीत होतं? पुत्र शरीरामध्ये पौत्र शरीराची अनिर्वचनीय कारणता. आणि पौत्र शरीराच्या ठिकाणी पुत्र शरीराची अनिर्वचनीय, एकदम बरोबर. असं नीट लक्ष असलं पाहिजे. काय सांगितलं स्वप्नामध्ये? जशा तऱ्हेने वडील, त्यांचा पुत्र आणि त्याचा पौत्र, 3 शरीर सत्य दिसतात की नाही दिसतात. आणि त्याच्यामध्ये हा याचा कारण आहे, हा याचा कार्य आहे, हा याचा पुत्र आहे आणि याचा पौत्र आहे. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये याची कार्यता आणि याच्यामध्ये याची कारणता प्रतीत होते की नाही? ती अनिर्वचनीय, अन्नाच्या ख्याती नाही, अनिर्वचनीय प्रतीत होते. स्वप्नामध्ये होते की नाही? एकदम 3 शरीर उत्पन्न होतं, बोलायला लागतात. स्वतः पुत्र नाही आहे, पण स्वप्नात मात्र आपल्याला पुत्र पौत्र झाल्याचं पाहतोय. अनिर्वचनीय कार्याचा प्रतीत होते. तसंच अनिर्वचनीय देश काल हा दृष्टांत झाला. तसंच अनिर्वचनीय देशकाल, अनिर्वचनीय कारणतावान आणि अनिर्वचनीय आकाशादेश प्रपंच अनिर्वचनीय कार्यत्वान प्रतीत होतो. झालं. तर व्यवहारामध्ये देखील देशकाल प्रतीत होतो. कोणाच्या ठिकाणी? कोणी बनवला आहे? मायेने. कसा? अनिर्वचनीय. बरोबर आहे. तशाच तऱ्हेने आकाशादी सृष्टी उत्पन्न होते, तीही मायेनेच केलेली आहे. त्याच्यामध्ये काय प्रतीत होतोय? कार्यता. तेही कसे आहे? अनिर्वचनीय. आणि त्याच्यामध्ये प्रतीत होणारी कार्यता तीही अनिर्वचनीय. दृष्टांत काय? स्वप्नामध्ये दिसणारा वडिलांचा पुत्र आणि पौत्र. जरा पाणी द्या. आता बुडात जाऊन विचार करायला लागलो, म्हणजे परमार्थ दृष्टीने विचार करायला लागलो, तर काय दिसतं? परमार्थ दृष्टीने देश काल आणि आकाशादी प्रपंच यामध्ये कार्यकारणता भाव मुळीच नाही. काय काय? परमार्थ दृष्टीने देश काल आणि आकाशादी प्रपंच यामध्ये कार्यकारणता भाव मुळीच नाही. अधोरेखा करतायत का? यावरून निर्णय काय झाला? निर्णय काय? या रीतीने देशकाल सामग्री वाचून जागृत प्रपंचाची अनिर्वचनीय उत्पत्ती आहे, म्हणून जगत प्रपंच मिथ्या आहे. हा निष्कर्ष आहे. लाल करा. का यावरून काय होतंय? देशकाल सामग्री वाचून जागृत प्रपंचाची कशी होती? अनिर्वचनीय, न सांगता येणारी उत्पत्ती होते. म्हणून जागृत प्रपंच काय? मिथ्या आहे. हा निर्णय केला. आता पुढे चालूया. शिष्य या एकंदर विवेचनावरून स्वप्न प्रपंच मिथ्या आहे असा निश्चय होतो. सगळं एवढं जे आपण बोललो त्याच्यावरून काय होत आहे? स्वप्न प्रपंच मिथ्या आहे असा निश्चय होतो. बरोबर आहे. काय निश्चय होतो? स्वप्न प्रपंच मिथ्या आहे असा निश्चय होतो. पण स्वप्नाप्रमाणे जागृत प्रपंचही मिथ्या आहे हे काय आपणाला पटत नाही. काय हे तुमचा निर्णय बरोबर आहे की स्वप्न खोटं आहे, स्वप्न मिथ्या आहे, हा निर्णय होतो, हे आपणाला पटत आहे. पण त्याच्यावरून तुम्ही जे काय
वडाचं तेल वांग्यावर नेणं आहे ना. वड्याचं तेल, वड्याचं आपण करतो ना, पुऱ्या तळल्या की उरलेलं तेल काय करतो, वांग भाजीमध्ये टाकतो ना, सगळं भाजीमध्ये टाकतो ना, मग पुऱ्याही चांगल्या होतात आणि भाजीही चमचमीत होते की नाही. हा, भाजी खूप खातात की नाही, पुरेचं तेल भाजीत टाकलेली भाजी खूप खातात की नाही. बरोबर आहे. शिष्याने काय शंका केली समजली का? काय एक कळलं तुमच्या एवढ्या सगळ्या प्रपंचावरून, स्वप्न मिथ्या एवढं आमच्या लक्षात आलं, पण त्याच्यावरून तुम्ही हा जागृत प्रपंच ही मिथ्या आहे हे जे म्हणतायत हे काय पटत नाही. स्वप्न प्रपंच मिथ्या आहे हा तर निश्चय तुझा कसा काय झाला बाबा? शिष्य विचारतोय. काय शिष्य विचार? स्वप्न प्रपंच मिथ्या आहे असा तुझ्या मनात कसा काय निश्चय झाला? तो देखील खराच आहे ना. स्वप्नात असतो त्यावेळेला खरंच धावत असतो की खरंच घाम आलेला असतो की नाही, खरंच विहिरीमध्ये पडतो की नाही, खरंच वाघ मागे लागतो की नाही. मग ते खोटा आहे असा तुझा निश्चय कसा काय झाला?